जागा दाखवणार आहोत। या नगरपालिकेचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। या इंजिनियरचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। नवापुरात खड्ड्यांसाठी जन आंदोलन। नवापूर शहरातील मुख्य रस्त्यासह गल्लीबोळातील रस्त्यांची दुरावस्था बघता बेशरम बांधकाम इंजिनियर आणि आपली जबाबदारी झटकणारे मुख्याधिकारी यांचा निषेध करत मोर्चाचे आयोजन केले होते। शहरातील खड्ड्यांनी त्रस्त नवापूर शहरातील नागरिकांनी भर पावसात मोर्चा काढत रस्त्यावर बेशरम वृक्ष लावत नगर परिषदेचा निषेध आणि बेजबाबदार बांधकाम इंजिनियर यांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या। नगर परिषदेच्या प्रवेशद्वार सिनियर कॉलेजच्या जवळून मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती। भर पावसात खड्ड्यांमध्ये बसून दुःख व्यक्त करत नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला, तर नागरिकांनी मोठमोठ्या आवाजात नगर परिषद विरोधात संतप्त होत घोषणा देताना नागरिक दिसले। सिनियर कॉलेज पासून रस्त्यात असलेल्या खड्ड्यांसमोर बसत नगर परिषदेच्या विरोधात घोषणा देत बेशरमचे झाड खड्ड्यांमध्ये लावून नगरपालिका बेशरम असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न यावेळी नागरिकांनी केला होता। यावेळी नगर परिषद कार्यालयातील मुख्याधिकारी यांच्या दालनात शहरातील खड्ड्यांबाबत चर्चा करून 20 दिवसांच्या आत खड्डे हे पेवर ब्लॉक बसवून खड्डे पुरवण्याचे आश्वासन इंजिनियर भामरे यांनी लेखी स्वरूपात दिले होते। मात्र नागरिकांनी जोपर्यंत लेखी उत्तर दिले नाही तोपर्यंत मुख्याधिकारी यांच्या दालनात नागरिकांनी ठिय्या मांडला होता। अखेर आंदोलनाची दखल घेत इंजिनियर भामरे यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिले होते, परंतु संतप्त नागरिकांनी यावेळी बांधकाम इंजिनियर यांना बेशरम झाडाची रोपटे देऊन त्यांची कामाप्रती नाराजी नागरिकांनी व्यक्त केली होती। सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित बंधारे। नवापूर व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण एक जन आंदोलन मोर्चाच्या द्वारे आपण इथं नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी असतील, मुख्याधिकारी असतील आणि इंजिनियर साहेब यांना आपण सांगितलेलं आहे। त्यांनी आपल्याला 20 दिवसात एक खड्डेमुक्त नवापूर करण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे। त्याच्यावर आपलं तात्पुरत्या स्वरूपात का असेना आपण समाधान व्यक्त करतो आहे आणि पुढच्या वेळेस समजा या 20 दिवसाची मुदत दिलेली आहे, या 20 दिवसात खड्डे दुरुस्ती नाही झाली तर याच्यापेक्षाही जास्त तीव्रतेने हे आंदोलन करण्यात येईल असं मी सांगू इच्छितो। आपण या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि आपल्या हक्क आणि अधिकाराबद्दल आपण जागृत आहे असं दाखवून दिलं, नगरपालिका प्रशासनाला पत्र द्यायला भाग पाडलं, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि पुढील जन आंदोलनासाठी आपण असंच आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपण निर्भीडपणे व्यक्त व्हायचं असं जेवढं विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी। शहरातल्या वेगवेगळ्या समस्या जसे स्वच्छता याबाबत इथे नवापुरातील वेगवेगळ्या संघटना समस्त नागरिक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने इथे त्यांनी पायी मोर्चा पण आणला होता आणि त्यात लोकप्रतिनिधी असो, आमचे आजी मानी सन्माननीय सदस्य असो, चंद्रकांतजी, आमचे मंगेश भाऊ असतील किंवा मग राणाजी आणि सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आले होते। खरं शहरात खड्डे पडले हे आपण नाकारता येत नाही, परंतु आपले शहर अभियंता यांनी सगळ्यांना आश्वासन दिले आणि आपणही नवापूर नगर परिषदेच्या वतीने आश्वस्त करू की जास्तीत जास्त आपण जेवढेही खड्डे आहेत ते 20 दिवसात आपण भरायचं तसं त्यांनी लेखी दिलेलं आहे। आणि पाऊस पण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे मधून, त्याच्यामुळे खड्डे बुजायला थोडा एक वेळ उशीर होतोच, परंतु जिथे नाही शक्य तिथे आपण थोड्या याच्यात खड्ड्यांमध्ये जसं प्युअर ब्लॉकचं काही करता येईल, छोटे प्युअर ब्लॉक लावून तशा धर्तीवर काय करता येईल असं आपण एक बघू। आणि नागरिकांना विनंती राहील जेव्हा रोडचं काम चालू राहील तेव्हा ते सहकार्य करावं, कारण ते पॅच वाढायला थोडा वेळ लागतो, पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्या ट्रॅफिकली पण अडचण होणार नाही यासाठी त्यांनी पोलिसांनाही सहकार्य करावं। आणि स्वच्छतेचे पण त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नांवर आज सकारात्मक चर्चा झाली आहे आणि नवापूर नगर परिषदेमार्फत या सर्व समस्यांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे मी आवाहन करतो आणि सर्व नागरिकांनी पदाधिकाऱ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आभार मानतो।